ओ भेटला का तुमचा आम्ही भेटला का? आमचा पण भेटला. आमचा पण सही सलामत आहे. आमचा बस बाईक कशी काढतो ब्लॉग. एक थांब नाही दूंगा सो हे गाईज, तुमचं पुन्हा नव्यानं स्वागत आहे आपल्या लाडकी युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे की यश जाधव फिल्म्स प्रोडक्शन. तर मित्रांनो, आज आणि आत्ता मी आहे फुटबॉलमध्ये आणि आपण एकदम स्पेशल जागी चाललो आहोत, म्हणजे जी आज इंस्टाग्रामला भरपूर व्हायरल होत आहे, म्हणजेच फ्लॉवर फेस्टिवल जे बोलत आहेत लोणावळ्यामध्ये, जे आता खूप ट्रेंडिंगला चालू आहे, जिथले व्हिडिओ खूप ट्रेंडिंगला चालू आहेत. तर तिथेच आपण चाललेलो आहोत आज, आणि माझ्यासोबत आपली पूर्ण टीम आहे, इलोरा बार्लिकची टीम आहे. तर मी तुम्हाला जाऊन आता त्यांना भेटवतो. तर तुमचं काम आता एवढंच आहे, ब्लॉगमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भेटूयात मित्रांनो पुढे. तर गाईस, तुम्हाला मी दाखवतो आपल्यासोबत कोण आहे. दाखवू बेटा. तर आपला इलोरा बार्लिकचा कोण मालिक का ब्लॉग मध्ये मी नंतर येतो, सध्या चाय इथं खूप ब्लॉग आपले प्रोड्युसर तन्मय सर. तर आपल्यासोबत पूर्ण गँग आहे, आणि अजून एक आहे कोणतरी स्पेशल, तर दाखवतो तुम्हाला. तर नंतर ते तुम्हाला समजेल. तर नाही सर, काय बोला आमच्या ब्लॉग मध्ये पण काहीतरी बोला. आता निघू, खूप टाइम झालेला आहे, खूप ब्लॉग चालू आहे. ब्लॉगला गौरव 4 ब्लॉग बघू कोणाचा. अरे तू आहेस का? अरे भाई तू आहे का? पोरी असा बघतात तुझ्याकडे, असा अक्षरचा त्रास देतात काय सांगू. आणि पोरींना बघायचं नसतं. तर काहीच आता आपण पोहोचलो लोणावळ्यामध्ये, आणि सगळे फोटो काढण्यात बिझी आहेत पूर्ण. तुम्ही बघू शकता तिकडे आपला गौऱ्या पण ब्लॉग बनवतोय त्याचा. आणि याचा काय चालू गाईस, हे काय होतं नक्की कमेंट मध्ये सांगा. त्याने काय केलं आता आपला माझा भाव. आज मला दुःख पण होतं, हॅपी पण आहे, कारण की मला आज कोकणात जायचं मन होतं 100%. कधीपासून प्लॅन बनवला होता? मला 1 आठवड्या आधी बोलला होता की कोकणात जायचंय, सुट्टी टाका सगळे जाऊ. सगळ्यांना बोललेलं 1500 रुपयाचा विषय होते. 1500 रुपयाचा विषय होते. सगळ्यांना सांगितलं आणि हिने पलटी खाल्ली आणि सगळे मला बोलायला लागले. 1500चा जो विषय, काहीच मी तुम्हाला सांगतो, 1500चा जो विषय झाला होता तो बड्डेचा झाला होता. आता आम्ही असं कॅज्युअल फिरायला निघालो, त्यामुळे 1500चा याच्यात येत. बड्डेचा अख्खा कॅन्सल केला. मी मस्त बोललो होतो माऊच्या बड्डेला जाऊयात आपण कोकणात. मस्त दिवा कशी बघते बघ. खूप प्लॅन होता कोकणात जायचा बड्डे. तिकडे त्यांचे बिझनेसची चालले मोठे विषय. तिकडे मी गेलो, मी तिकडे गेलो, त्यांना म्हणलो कसला विषय झालाय पोरींचा. नाही, आमचा थोडासा बिझनेसचा विषय झाला. ठीक आहे, 2 युट्यूबर एकत्र आले की असे विषय निघतात. इलोरा बार्लिक सिद्धा असताना कोणता मला विचार वाटतो भाई कुठला विषय नक्की युट्यूबचा. तर आता युट्यूबचा विषयच नाही, पहिल्यांदा भेटले युट्यूबर. आम्ही काय हजाम होत काय? हा ना, गावऱ्या वन साइड बाबा आमचा. सगळे युट्यूबर आहेत, पण एक विषय त्या दोघांचा काय विषय तोच अजून कळला नाही मला. तर गाईज, आता आम्ही तिथून पुढे आलेलो आहोत आणि सगळ्यांना भूक लागली म्हणून म्हटलं नाश्ता करून घेऊयात. तर बघूयात मस्त आता दबाके नाश्ता करून घेतो, कारण की आपला अभि बोलत होता, काय बोलते अभि बोलत होता की तिथे गेल्यावर डायरेक्ट 3 तास वरती जायला लागतं आणि नाश्ता वगैरे पण नाही आहे तिथे. तर म्हटलं गाईज बघा, जयेश एकटाच किती वडापाव घेऊन बसला भाई. आमचा विचार कर, 4 दिवस उपाशी होतो, आज सगळा राडा करणार लेट झाला. एक हा 6:30 वाजता कामानं सुटणार होता,
आणि तो येणार होता 7 वाजता. तो त्याचा सीन सांगतो. जयेश बरोबर टायमर आलेला. लेट झाला. हा मेन मुद्दा अभि म्हणून लेट झाला. का रिझन सांगण्यात यावं. हा मी सांगतो. अभि रात्री 3:30 वाजता लाईव्ह आला. त्यानंतर यश लाईव्ह बघत बसला. यशला यायला लेट झाला. म्हणजे सगळ्यात मोठी चुकी आहे अभि दादाची. हे गाईज, तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत. आपल्याला जिथे यायचं होतं. आपण जे 2-3 दिवस बोलत होतो की आपल्याला जायचं तर त्याचा आज निमित्त आलाच. तर तुम्हाला दाखवतो. जसं दिसतं तसं नसतं. ही गोष्ट खऱ्या अर्थ खरी आहे. कारण की तुम्ही बघू शकता इथे एवढे व्याप करून ठेवलेत लोकांनी. माऊ काय बोलते? मीच लावली ती फुलं झाड. बोलो बार बार झूठ बोलो. मला काही बोलायचं नाही. मला माझ्या गालात चापट वाटायची वाटते. तुला माहित तरी होतं का काय इथं असं काय विषय आहे? मीच पहिली रील टाकली इंस्टाला. बापरे काय बोलू. बॅनर आहे माझ्या एवढं बाहेर तिथे बघितलं. सो गाईज येण्याचं एकच आहे की आलो इथे पूर्ण धुकं शूट करायला घंटा काय जमणार. आम्ही रील बनवत होतो पण पाहिजे तशी नाही झाली आमच्या मनासारखी. पण आम्ही जाता तर पुढे ट्राय करू. आबीला कामाला लावणार आहे. आबीला एक सीन घ्यायला सांगणार आहे मस्त. तो आवा कसं वाटतंय कडा एकदम ओके. मी थँक्यू लाग रहा है. पहिलं लोकेशन दाखव दे. आपले व्हिडिओ बनवून घेऊ दे. अहो काय बोलते? एक नंबर ओके. मी थँक्यू ना. म्हणजे केल्यासारखं झालंय इथं. म्हणजे आल्यासारखं काहीतरी बघायला भेटलंय असं बोल. आणि भरपूर चिकट आहे. जर तुम्ही कोण आले तर व्यवस्थित भरपूर चिकट आहे. हे आबीला शोधा. हे आबी म्हणून नाटकं आलीच सगळी. तर गाईज एवढं धुकं पडलंय ना की आपली माणसं कुठे देव ओळखतच नाही. तर आम्ही दोघं शेवटला पाठी राहिलो. हे आबी अभी क्या अभी इधर आजा. कुठे गेला? अरे अभी गेला रे गेला. अरे तुमचा अभि पण हरवलाय का? आमचा पण हरवलाय ना. जिवंत हो. भेटला का तुमचा अभि भेटला का? आमचा पण भेटला. आमचा पण सही सलामत आहे. आमचा पण सही सलामत आहे. तुला शोधतात तन्या. अरे जयेश म्हणे. अरे जया पण आलाय. आपला भाऊ पण आलाय. मला हक कर. ए माझा फोटो काढ. हे जया परत जया कसा फोटो काढ. हा यार चला शूट करा पटापट. हे शूट करून घ्या पहिला पटापट. चिंग मारे भाऊ मार भाऊ. मी तुझ्या सोबत आहे भाऊ मार. तर गाईच माऊची आणि तन्मयची झाली मोठी भांडणं. चल हा रेडी. चला कोण कोणाला जास्त मारतय? तू रेफरी जा. जमते का बघू. त्याने एवढे मारलं. देखा आपने लापरवाही का नतीजा है. तुडवली. काय बोला? अभिला ट्रोल करा. त्या आबीची राहू दे नाटक. आम्हाला बोलव होता आणि बघ लागला बायांच्या नदी. आपला पोरींच्या नदी. आता ना ताकद पण नाही राहिले आणि इच्छा पण नाही राहिली. आता असं वाटतं घरी जावं झोपावं मस्त. बिचारा दमला. म्हणजे जास्त फोटो काढले आणि जास्त फोनची वाट पण लावून घेतली. एवढे फोटो झालेत की आता जागा नाही फोन मध्ये. लय झोपाले का? मूवीचं काय करायचं? मूवीचं जाऊ आपण प्लॅन करू. बघू. नाही तसं मग ब्लॉग मध्ये सांगायला की आता मूवीला पण जाणार आहोत. मूवीचा प्लॅन करून मग सांगू तुम्हाला. अच्छा, धमाका देऊ मूवीचा. 100% डायरेक्ट नवरा माझा नवसाचा 100%. तर गाईज आता आमचं अर्ध्यापेक्षा जास्त शूट झालंय. फक्त या पोरीच नाही झालंय. कशी वेटिंगला थांबले बघा. तन्या तुझं झालं का? मी तर आल्या मला माहितीये चार्जिंग पण उतरेल आणि नंतर मग सगळ्यांचे एक नंबर लागतील. म्हणून मी माझी पहिल्या व्हिडिओ रील काय बनवायचे ते सगळ्या बनवून घेतल्या. काय बोलते? 100% शानाचं शेवटी आहे तर तुझाच भाव. तुझ्याकडून शिकलोय. तर
भाऊ बहीण पण हलकट आणि भाऊ पण हलकट. तोंडावर बेइज्जती गाईस, तोंडावर बेइज्जती करतोय हा पोरगा. याला काहीतरी टोचन द्यावाच लागेल मला. आता जयेश लिंबर इतके वर्ष उगाच मेहनत करते का, पब्लिकची कृपा. चला तर गाईस असं काहीच नाहीये, या इन्सानने बनवलंय सगळं. इन्सान एवढी मेहनत घेतोय. अभि स्वतःची एक तर रील बनवलीस का? नाही एक पण नाही रे, शपथ सांगता आल्यापासून एक फोटो नाही काढला आणि पहिली रील बनवली. बिचाऱ्यांनी एक पण नाही रील. सगळ्यात पहिला आलो मी, त्याला पकडला, बोला अभि माझी रील बनव. नंतर मला जयेश, नंतर मग तिकडं तो आपला जयेश, गौऱ्या, सगळ्यांनी त्याला फोडला. त्यांनी बिचाऱ्यांनी एक पण त्याच्यासाठी रील नाही बनवली. त्याचं काय तर काही जे लोक युट्यूब चॅनल आपलं नवीन असतील त्यांनी लवकर जाऊन सबस्क्राईब करा, कारण का आपला भाव खूप मेहनत घेतोय. कारण का बाकीच्या गोष्टी बोलायला काय नाही, कारण का बाकीच्या बडबड सगळे जण करतात, पण आपल्याला तशी काय बडबड नाही करायची. आपल्याला एवढं सांगायचं आपला माणूस मोठा होता आणि आपल्या भावाला खूप जास्त सपोर्ट करा. जय एकविरा. 100% भावा, धन्यवाद. लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का शेयर ठोक दीजिए.